नमस्कार मैत्रिणींनो, नीनर रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात? बऱ्या आहात का? तुम्ही बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. आजची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. ओल्या तुरीची आमटी, हिरव्या मिरचीची, ती कशी बनवायची. कुणी त्याला खळगूट पण म्हणतं, कुणी आमटी म्हणतं. तर हे बघा, रांजण गावावरून अर्धा किलो ह्या तुरी आणल्या होत्या. त्या सोलून एवढे बी निघाले. तर याचीच आपण आमटी बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघा: हळद, मोहरी, जिरं, स्वादानुसार नमक, हे वाटण आहे, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं, खोबरं याचं वाटण आहे. हा फोडणीसाठी लसूण पण लागणार आहे. हा बारीक चिरलेला कांदा आहे. चला तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक गॅस करूया. तर आता आपण हे ना थोड्या ह्याची आमटी बनवणार आहे. याची आमटी खूप छान लागते, एकदम टेस्टी लागते. गावाकडं खेड्यात याला खळगूट म्हणतात, पण आपण ह्याला हिरव्या मिरचीची आमटी म्हणूया, तुरीची, ओल्या तुरीची. याला भाजून घेऊ आपण. त्याला भाजून घेऊन क्रश करावं लागतं याला, म्हणजे हे छान लागते. खेड्यागावामध्ये भरपूर तुरी लावतात ना खेड्यागावची लोक, तर त्यांच्या इथं ही आमटी बनवल्या जाते आणि आवडीनं खातात आणि छान पण लागते ती खायला. याला आपण भाजून घेऊया, कारण याला क्रश करावं लागतंय थोडंसं. हे चुलीवर खूप छान लागते आमटी, अगदी टेस्टी लागते. झालं आपलं भाजलं, डाग पडलेत. आता याला आपण काढून घेऊया. आता आपण हे ना कुकरला करणार आहे. याला जरा क्रश करूया, थोडं क्रश करायला लागतं. माझ्याकडं हा वरवट आहे, त्यानं मी करणार आहे. असं बारीक जरा केलंय, शिजल्यानंतर होऊन जाईल ते. आता ह्या कुकरला करणार आहे मी 2-3 शिट्ट्या करून. कुकर गॅस पेटवू. लसूण घ्या, आपण जरा चेचून घेऊ. चेचलेल्या लसूण लगेच स्वाद लागतो, चेचलेल्या लसणाचा टेस्टी लागतं. करतात ही आमटी. एक लसणाची फोडणी देऊन आणि एक कांदा घालून. तर आपण दोन्ही करतोय, लसूण पण टाकतोय आणि कांदा पण टाकतोय. तीन टाकलेत मी आणि अर्धी 3.5 पळ. छान लागतंय मग जरा असं सरभरीत. एक टोमॅटो लागेल, टोमॅटो एक घेतला. कांदा आपला चांगला हे झाल्यावर मग आपण टोमॅटो टाकणार आहोत. थोडा लालसर होत आलाय.
आता मी ह्यातमध्ये टोमॅटो टाकणार आहे. अजून थोडा लालसर होऊ द्या. हा चिरलेला टोमॅटो टाकते. नमक टाकून घेते. दीड चमचा. आपला चांगला फ्राय होत आलाय. आता ह्यातमध्ये ना हे वाटण टाकते मी, म्हणजे हे पण चांगलं तेलामध्ये फ्राय होईल. हळद टाकून घेते. अर्धा चमचा हळद. हे क्रश केलेलं टाकून घेते. थोडा अजून अर्धा टाकते. शिट्टी होती तोपर्यंत थांबूया. आपली ओल्या तुरीची आमटी तयार आहे. बघा, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा. आणि असं करून बघा, तुम्ही ट्राय करा एकदा ही आमटी घरी. थँक्यू. जय स्वामी समर्थ.